अर्धा किलो सालं काढून किसून घेतलेला भोपळा, शेंदव मीठ, शेंगदाण्याचं कूट, अद्रक मिरचीची पेस्ट, यामध्ये मावेल एवढं भगरचं पीठ आणि पाव कप राजगिऱ्याचं पीठ घालून मिक्स करून घेऊ. यामध्ये पाणी न वापरता असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. छोटे छोटे गोळे करून प्लास्टिकला तेल लावून हाताने दाबून पुरी करून घेऊ. या पिठाला जास्त चिकटपणा नाही, त्यामुळे हाताने दाबून पुरी करून घ्यायची आहे. टू मीडियम फ्लेमवरती पुऱ्या गोल्डन तळून घेऊ. मस्त टेस्टी खमंग भोपळ्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. भाजलेले शेंगदाणे, तेलावरती परतून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, शेंदव मीठ, लिंबाचा रस, साखर आणि पाणी घालून मिक्सर फिरवून घेऊ. भोपळ्याच्या पुरीसोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत चटणी तयार झालेली आहे. याऐवजी तुम्ही ओल्या नारळाची चटणी बनवू शकता किंवा दह्यासोबतही या पुऱ्या खूप टेस्टी लागतात. उपवासाला खाण्यासाठी मस्त टेस्टी खमंग भोपळ्याची पुरी आणि चटपटीत चटणी तयार झालेली आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.